जय आदिवासी मित्रांनो. तर चला, आज मी आलो आहे अकोले तालुक्यामध्ये केळी गारवाडी. तर केळी गारवाडीमध्ये तर तुम्ही तुम्ही पाहिलं असेल की पावसाळ्यामध्ये भात शेती आदिवासी हा बांधव करतोच. पण उन्हाळ्यामध्ये पण आपल्या आदिवासी बांधवांनी भात शेती केली आहे. संतोषभाऊ गोडे त्यांचं नाव आहे. या बघा इथं. जय आदिवासी. जय आदिवासी. या बघा त्यांची ही भात शेती आहे. तिकडं पर्यंत आहे बरं का मित्रांनो. या बघा तिकडीपर्यंत आहे. उन्हाळी भात. आता भाताने इकडल्या साईडला निसवाया चालू केलेला आहे. तर संतोष भाऊ, तर आता ही भात शेती केली तर किती आहे हे, किती रोप टाकलं होतं तुम्ही आता सध्या? हे साधारणतः 10 किलोचं रोप होतं. 10 किलोचं होता. 10 किलोचं. कमीत आता हे एवढं वावर आहे भरलेलं. हो. किती पोत होत असेल याच्यात? 10 पोते होतं. 10 पोती ना. हो. आणि पावसाळ्यात? पावसाळ्यामध्ये पण 10 पोते होतं. हा. उन्हाळ्यामध्ये पाण्याअभावी थोडंसं कमी पडतं. आणि मग याला पाणी? पाणी तसं जर बघितलं तर पावसाळ्यामध्ये काय अडचण येत नाही, कारण वड्यामध्ये असल्यामुळं हा रेग्युलर पाणी असतं. हा. परंतु उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला तलावाचं पाणी कमी होतं त्यावेळेला, नाही तर निचऱ्याचं पाणी त्याला कायमस्वरूपी असतं. पाणी भरायची काहीच गरज पडत नाही. मग आता याला पाणी कुठून आहे? आता रेग्युलरचं पाणी आहे, वड्याचंच पाणी आहे. वड्याचं पाणी? हो. पहा मित्रांनो, भात पहा, वड्याचं पाणी. पाणी भरलंच नाही आता. अजूनपर्यंत पाणी भरलं नाही आणि निसवायला लागलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओला.